गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर के वर्ष एंटरप्राइजेसचे भव्य उद्घाटन। दर्जा, गुणवत्ता आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा संगम असलेल्या इलेक्ट्रिक उत्पादनांच्या एकाच छताखाली दर्शन घडवणारे के वर्ष एंटरप्राइजेस या नव्या शोरूमचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। वर्षा बिझनेस आर्केड, नांदूर नाका, नाशिक येथे कान महाले ब्रदर्स यांच्या या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी नगरसेवक रिद्धीश उद्धव निमसे, इंदुताई सुरेश खेताडे, ऐश्वर्याताई लाड जेजूरकर, रंजनाताई बोराडे, सुनीताताई भोजने, निवृत्ती शिंदे, प्रमिलाताई मैंद, प्रतिभाताई पवार तसेच माजी नगरसेवक सुनील बोराडे, शिवसेना नेते शिवभाऊ टाकाटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। तब्बल 3 मजल्यांवर विस्तारलेले हे अत्याधुनिक शोरूम असून येथे JBL, यामाहा, हर्मन, शुअर, BMC, RCF, लोवासा यासारख्या जागतिक दर्जाच्या ब्रँड्सची DJ लाईट्स व विविध इलेक्ट्रिक उत्पादने उपलब्ध आहेत। त्यामुळे व्यावसायिक तसेच नाशिककरांसाठी आता मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज उरलेली नाही। दर्जा, गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट विक्रीनंतरची सेवा हे ब्रीदवाक्य असलेल्या या शोरूमला नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले। सदर कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचे मित्र स्नेही कैलास भाऊ काणमहाले यांनी आज के वर्षा एंटरप्राइजेसची इथं सुरुवात केली आहे। त्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे या भागातील युवा नेतृत्व, नवनिर्वाचित नगरसेवक रिद्धीश दादा निमसे, आमचे मोठे बंधू शैलेश भाऊ ढगे, मोठे बंधू सुनीलांना बोराडे, माझे लहान बंधू, तेव्हा मला वाटलं कैलास भाऊंचा मुलगा गाडी चालवेल हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे आणि सायंटिस्ट हा आपल्याकडे रेअर होतो आणि मला वाटतं आपल्या समाजात असे सायंटिस्टसुद्धा कमी आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा मी इथे आपल्या विकासचं भाषण ऐकलं, कारण एका छोट्या शॉपपासून तुम्ही सुरुवात केली, कष्ट केले, आईवडिलांच्या आशीर्वादाने असेल, कुटुंबाच्या पाठबळावर असेल। सुरुवातीला सगळ्या व्यवसायात टक्के टोमणे आपण खातो आणि तो व्यवसाय उभा करतो आणि तो व्यवसाय आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करतो आणि जेव्हा हस्तांतरित करतो तेव्हा पुढची पिढी ते व्यवसाय वाढवायची जेव्हा इच्छाशक्ती ठेवते तो व्यवसाय वृद्धीला येतो। मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी भाषणात सांगितलं की 10,000 स्क्वेअर फीट तुम्ही केलं, 1 लाख मी करून दाखवेल। बेटा सवयी तसं काकापेक्षा पुतण्या सवयी असं वेळ आलेली आणि त्याच्यामुळे खरं तर आपलं कुटुंब चितेगाववरून आलं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याच्यामुळे आपल्या संघर्षाला कौतुक करण्यासाठी आज आम्ही इथे उभे आलो आहोत आणि त्याच्यामुळे आज इथे मी बघितलं बाहेर पुढे आता हे मी वाचत होतो, डायनामाइट असेल, DJ असेल, RCF असेल, यामाहा असेल, एवढ्या सगळ्या कंपनीच्या फ्रँचायझीज घेणं आणि एवढं सगळ्या इक्विपमेंट ठेवणं हे सोपी गोष्ट नाही आहे आणि आमच्या शैलेश भाऊनी बघा सांगितलं की जे काही व्यवसाय हा लवकरच नक्की वाढेल, वृद्धिंगत होईल। मला माहिती आज दिसेल की आपण जे कष्ट केलं, जे एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचं रूपांतर आज वटवृक्षात होतं आहे आणि पुढची पिढी त्याचं नक्कीच सार्थ आपला विश्वास ठरवेल एवढ्या शुभेच्छा देतो आणि के वर्षा एंटरप्राइजेसला अशा 1 नाही तर 10 शाखा नाशिक, मुंबई, पुणे, सर्व महाराष्ट्रात, भारतात हो या शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जय श्रीराम। माझ्या बिल्डिंगमधले फर्स्ट क्लायंट होते के वर्षा एंटरप्राइजेस आणि माझ्या बिल्डिंगचं नाव पण वर्षा बिझनेस आर्केड म्हणून आहे। आमचं जरा सारखंच नव्हतं योगायोग आणि सर माझे पहिले क्लायंट असल्यामुळे मी एक गोष्ट सांगू शकतो की ते फार हुशार आहे, कारण जेव्हा इथे काम चालू होतं त्यांचं एवढं कसं इन्व्हॉल्वमेंट होतं ॲज इफ ते मी त्यांना विचारलं पण होतं नक्की तुम्ही साऊंड इंजिनिअरिंग केली का सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली, कारण ते फार टप्पे कसे बसवत आहे, प्लंबिंगच्या लाईन्स कुठून फिरवलेल्या आहे, इलेक्ट्रिकलच्या लाईन्स कशा आहे, लाईट्समध्ये डिफरन्स किती असणार आहे, कसं काय वगैरे, मला जिथे जशा गोष्टी उपलब्ध असेल होईल का, स्ट्रक्चर इंजिनियर कोण आहे, त्यांचा काय लायसन्स आहे,
त्यांच्याकडनं परमिशन घेऊन मला असे लिफ्ट बसवायचे. त्यांना म्हटलं सर आम्ही ऑलरेडी 6 लिफ्ट टाकल्या तुम्हाला कवर लागतं आहे. मग त्यांचा मला व्यवसायाबद्दल एवढी आयडिया नव्हती. मग त्यांनी मला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला स्टार्ट केलं. हा प्रो ऑडिओचा बिझनेस आहे, हा काही एक साधारण बिझनेस नाही आहे. हे इंटरनॅशनली पण ट्रेड करतात आणि डील करतात. ते भरपूरसा टाईम भारतात पण असतं व त्याच्या बाहेर पण असतात. मी त्यांच्याबद्दल जेवढी माहिती घेऊ किंवा जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण सरांनी इथे पूर्णपैकी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट दाखवलेलं आहे. हा पूर्ण त्यांचा प्रवास मी बघितला आहे आणि त्यांनी मला आल्यावरती सांगितलं जेवढं माझं ऑफिस आहे तेवढं माझं पूर्ण ऑफिस होतं आधी काम करण्यासाठी. आता तेवढं फक्त सरांचं केबिन आहे या मिनिटाला. म्हणजे ही ॲक्च्युली खूप मोठी डेव्हलपमेंट केलेली आहे सरांनी. व त्यांनी जो प्रो ऑडिओचा बिझनेस आहे फक्त लोकांना माहिती द्यावं म्हणून त्यांनी एअरपोर्टवरती इन्स्टॉल केलेले सिस्टम्स, ऑडिटोरियममध्ये केलेले, रेल्वे स्टेशन्सवरती केले. हा प्रो ऑडिओ सिस्टम जो आहे तो एकदम डिफरंट लेवलवरती काम करतो. हा काही साधारण नाही आहे. यांच्याकडे सगळ्याच ब्रँडचं सिस्टम आहे आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या टाईपच्या व्हरायटीज मिळणार ना. सरांनी फर्स्ट फ्लोअरवरती एक्झिबिशनसाठी सुद्धा ठेवलं आहे. म्हणजे जेव्हा पण एक्झिबिशन होईल मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही नक्कीच यावं आणि बघा आणि इथे काय वेगळं करतं. कारण सरांचा इंटरनॅशनल एक्सपिरियन्स पण आहे व त्यांचा मुलगा पण आहे तन्मय. मी त्याला नवीन पण जेव्हा भेटलो होतो फार डिसेंट सोफिस्टिकेटेड. बाय द वे तो सायंटिस्ट आहे. माझ्या माहितीत फार कमी लोक आहेत जे सायंटिस्ट आहे. तो एरोस्पेस टेक्नॉलॉजीवरती वर्किंग करतो, जी फार इंटरेस्टिंग फील्ड आहे आणि फार कमी लोक समजू शकतात. ते जसं सरांनी पण एक डिफरंट फील्ड चूज केली होती, त्यांच्या मुलांनी पण एक डिफरंट फील्ड चूज केली आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कारण फार कमी लोक आहेत की जे या फील्डमध्ये इंटरेस्ट घेतात आणि त्याच्यासाठी काम वगैरे करतात. तर मी सरांना शुभेच्छा देतो की तुमचा जो बिझनेस आहे तो अजून आउटग्रो होणार आणि तुम्ही माझ्याकडे अजून गाळे घेणार. म्हणून कॉंग्रॅच्युलेशन सर, धन्यवाद. त्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या के वर्षा एंटरप्राइजेस या इलेक्ट्रॉनिक मॉलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित असलेले नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, या के वर्षाचे संचालक कैलासजी कानमाले, आमचे सहकारी नगरसेवक शैलेशजी ढिकले शैलेशजी ढगे, इंदुताई खेताडे, सुरेश भाऊ खेताडे, त्याचप्रमाणे या प्रभागाचे नगरसेवक रितेश भाऊ निमसे, कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व कानमाले परिवाराचे आप्त इष्ट नातेवाईक, मित्रपरिवार आणि आमचे सहकारी बाळासाहेब कानमाले. वर्षाच्या निमित्तानं नाशिक रोड दशक पंचक रोड परिसरातून सुरू झालेला तो आज या छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नांदूर चौक खुलीवर येऊन स्थिरावला आहे. स्थिरावला म्हणण्यापेक्षा तो चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालेला आहे. याच्या पाठीमागे कानमाले परिवार जे संपूर्ण योगदान म्हणजे कैलासजी असेलच, परंतु बाळासाहेब असतील, भाऊसाहेब असेल, या सर्वांच्या आणि कुटुंबाच्या पाठिंब्यातून आदरणीय काका मावशी यांच्या मार्गदर्शनाखाली 1994ला कैलास जरी BSc इलेक्ट्रॉनिक झाला असेल KTHMच्या माध्यमातून, परंतु कॉलेजला जात असतानाच जेल रोड परिसरामध्ये वर्षा इलेक्ट्रॉनिक्सच्या आपला त्यावेळेस साऊंड सिस्टीमचा व्यवसाय सुरू केलेला होता आणि मराठी माणसाने कशी उत्तुंग भरारी घ्यावी त्याचं एक आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण कैलासच्या माध्यमातून आपणा सर्वांसमोर आहे. म्हणजे पदवी घेतलेली नव्हती. दुर्घटना प्रसंगी उपस्थित नाशिक पूर्वचे दमदार आमदार राहुल भाऊ ढिकले, रितेश खेताडेताई, विशालजी संगमनेरे अंत असे सर्वच मान्यवर. खरं म्हणजे कार्यक्रमाची उद्घाटनं बरेच होत असतात. एक नेता म्हणून छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आम्हालाही बोलवलं जातं, परंतु सुनील अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मराठी माणसाचं एखाद्या उद्योग क्षेत्रात मोठं होणं आणि टिपिकल लाईफ मराठी माणसाची सोडून थोडं वेगळं धाडस करणं आणि त्या धाडसाचा असा उत्तुंग असं शिखर गाठणं, हे जेव्हा मराठी माणूस करतो तेव्हा मराठी या नात्याने आपलं हृदय नक्कीच भरून येतं. अशा ह्या मराठी माणसाच्या उत्तुंग भरारीला आपण सर्वांनी टाळ्या वाजवून दाद द्यावी.
बाकीचं बरंच काय, आता त्याच्यात एवढे काय टेक्नॉलॉजी वाढले आहे की डोक्याच्या बाहेर जातात आपल्याकडे तो व्यवसाय. किंवा मी तर असं ऐकलं की भारताच्या बाहेरही चालतो, थोडंफार चालतो ना, पण चालतो. म्हणजे यांच्या उत्तुंग भरारीमध्ये या स्पॉटनी देखील भरारी घातली आहे, कारण त्याला पाठीमागून पण रस्ता आहे, पुढूनही रस्ता आहे आणि पाठीमागून सगळं मटेरियल उतरू शकतो, सर्व गाड्या मागे पार्किंग होऊ शकतात. त्यामुळे इथे जे लग्न कार्याच्या काळामध्ये जी कोंडी होती या एरियामध्ये ती नक्कीच इतर वेळेस होणार नाही. मागे गाड्या जर उभ्या केल्या तर तो एक म्हणजे फार आहे, पण तो चांगला विचारच नाही झालेला दिसतंय. आणि म्हणून याचा सर्व हा आपला अजून यशाने होईल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि उपस्थित झालेले पाहुण्यांनो, आजच्या माझ्या पप्पांच्या ह्या खास दिवशी तुम्ही उपस्थिती दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. त्यांनी आत्तापर्यंत जेवढं स्ट्रगल केलं आहे, कष्ट केले, त्यांनी जे आत्तापर्यंत आमच्यासाठी, फॅमिलीसाठी, त्यांच्या मित्रमंडळांसाठी जेवढं कष्ट केले ते आज सक्सेसफुल झाले आणि आज त्यांची हा खास दिवशी तुम्ही उपस्थिती दाखवली त्याबद्दल खरं मनापासून खूप आभार. आणि ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात मदत केली, साथ दिली आणि हा कार्यक्रम पूर्ण करून सक्सेसफुल, त्यासाठी पण मी मनपूर्वक आभार मानते. आणि आज खूप मोठ्या प्रमाणात गेलेला आहे आणि आम्हाला जी साथ दिली आहे, आज जवळपास 99% जे साऊंड सिस्टम आज तुम्ही धुळ्यामध्ये बघाल ती जवळपास सगळी के वर्षा एंटरप्राइजेसमधूनच गेलेली आहे आणि त्या धुळ्याचा आम्ही खरंच म्हणजे आभार मानतो. आणि आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलं, कारण उमेदीचा काळ जो होता त्या काळातला आणि एक छोटेसे म्हणजे आज इलेक्ट्रॉनिक्स दुकान म्हणजे काय, म्हणजे लोकांची एक धारणा असते की इलेक्ट्रॉनिक्स दुकान म्हणजे एक TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल इथपर्यंतच मर्यादित असतं, पण तसं नाही आहे. इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री फार मोठी आहे, जेवढं आतमध्ये जाल तेवढी वास्ट आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला DJ दिसतो तर DJ म्हणजे 2 बेस, 2 टॉप, 4 बेस, 4 टॉप असं नाही आहे. त्याला लागणारे जे मध्ये स्पीकर असतात, मग ते 12 इंची असो, 18 इंची असो, मध्ये जे युनिट असतात काही, ते नंतर त्याला आवाज ॲम्प्लिफाय करण्यासाठी ॲम्प्लिफायर असतो, त्याच्यानंतर क्रॉसओव्हर असतात, म्हणजे गाणे मिक्स करण्यासाठी तुम्हाला पिच कंट्रोल लागतात. तर हे सगळ्या वस्तूंचं जे इक्विपमेंट आहे जवळपास 1000 SKUs म्हणजे आयटम्स आपण जे म्हणतो, आमच्या भाषेत आम्ही त्याला SKU म्हणतो, ते जवळपास तुम्हाला एका छताखाली भेटतील. ते म्हणजे के वर्षा एंटरप्राइजेस. जर तुम्ही फार पूर्वी ज्यावेळेला साऊंडचं जर काही मटेरियल लागायचं तर त्यांना मुंबई, दिल्ली असे पर्याय होते, म्हणजे ते जवळपास 20 वर्षापूर्वीची गोष्ट. आता माझं एवढं वय पण नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त अनुभव हा के वर्षा एंटरप्राइजेसचा ते मोठं झालं आहे तेवढं. आणि आज फार याच्यामध्ये मला अभिमान वाटतो आम्हाला, आमच्या काकांचा, आणि आम्ही सर्वांनी त्यांना मी फार लहानपणापासून बघत आलो आहे. आणि मी एक छोटासा एक आठवण तुम्हाला सांगतो की धुळे जिल्ह्यात त्याच्या मुलाचं काय घेतोय एवढे पैसे देऊन, जवळपास तो 15 लाख रुपये मोजत होता. तर तो कशासाठी 15 लाख मोजतोय हे मी 20 वर्षापूर्वी बघत होतो. तर त्याची आई ज्यावेळेला इथं दुकानावर आली आमच्या, तर त्याच्या आईने सगळं बघितलं होतोय, तो कुठेतरी योग्य ठिकाणी लागणार आहे आणि तो जो पैसा आहे तो व्यर्थ जाणार नाही आहे. कारण साऊंड सिस्टम म्हटलं म्हणजे बऱ्याच जणांना असं वेगळंच काहीतरी वाटून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत आम्ही आलो आहोत. लवकरच आम्ही 1 लाख स्क्वेअर फुटापर्यंतची मजल येत्या काही काळामध्ये मारूच हे आम्ही नक्कीच सांगतो. नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.